DJ Nexus. DJ Sam. बसले डोलात जय शिवराज, जय भीम भावनानी बहिणी, तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती आत्ता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असाच आपण ट्रेंडिंग लव स्टेटस क्रिएट करणार आहोत. आणि तुम्हाला पण असा स्टेटस क्रिएट करायचा असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला समजेल की व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइनमास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला लिंक थ्रू मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही इथं मी व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो. आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, जाऊन जॉईन होऊ शकता. किंवा डायरेक्टली सर्च करून पण तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे, तुम्ही डायरेक्टली पण सर्च करून जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला काही एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही बोलायचं असेल पर्सनली, तर तुम्ही सिम्पली आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. आणि त्यावरती नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ पण अपलोड करत असतो. आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ट्रेनिंग एडिटिंगचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर चला जरा वेळ न घालवता आपण आजची एडिटिंग सुरू करूया. ओके, तर गाईज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं. ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 1.1 ही 3 नंबरची साईट सिलेक्ट करायची. साईट सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासोबत बघू शकता असा इंटरफेस येऊन जाईल. तर करायचं काय, तुम्हाला इथं बॅकग्राऊंडवरती जाऊन सगळ्यात पहिले एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. बॅकग्राऊंडची जी लेंथ ती तुम्हाला 11 सेकंदापर्यंत घेऊन टाकायची, 11 ते 12 सेकंदापर्यंत. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, बॅकग्राऊंडचे एक नंबर लिहायचे, लेअरवर जायचे, मीडियावरती जायचे आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला यूज करून घ्यायची. बघू शकता ही वाली, हिच्यावरती असं क्लिक करायचं आणि हिला फुल करून घ्यायचं आणि इथं वरती असं मध्यभागी आणि हिची जी लेंथ इथल्यावर घेऊन टाकायची. त्यानंतर करायचं काय, या PNGवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथं ओव्हरऑल ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्हाला एक एवल ॲनिमेशन देऊन घ्यायचं याला. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. याला ओके करायचं आहे. त्यानंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे काही. आणि व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं आहे, कैचीच्या साईडच्या ऑप्शन जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं, फुल स्क्रीन. परत बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला खाली, याच्यावरती यायचं आहे आणि तुम्हाला इथं स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. त्यानंतर करायचं काय, या व्हिडिओच्या इथलं यायचं आहे आणि इथून जो समोरील पार्ट आहे हा व्हिडिओचा खाल्ल्या कट करून घ्यायचा आहे. कैचीच्या ऑप्शनवर जाऊन आणि सेकंड नंबरच्या ऑप्शनवर जाऊन याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळून जाईल. ती बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची. बघू शकता ही वाली बॉर्डर PNG ॲड केल्याच्यानंतर कैची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे. त्यानंतर करायचं काय, आता आपल्याला ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि जो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड मिळेल तो ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर हा सगळं काही मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल, तर तुम्ही तिथनं डाउनलोड करून घेऊ शकता. आणि आता आपल्याला इथनं हे सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता सॉन्ग ॲड झालेलं आहे आणि इथनं थोडंसं समोरील पार्ट या सॉन्गचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, कारण की ते डायरेक्टली सुरू होत नाही. आता आपल्याला थोडंसं ऐकून घ्यायचं आहे आणि बीटनुसार ऐकूया. ठीक आहे. आणि इथं आपल्याला 9पर्यंत यायचं आहे. ठीक आहे, 9.5 पर्यंत येऊन जायचं आहे आणि इथनं तुम्हाला समोरील पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांचा पुढील पार्ट कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे, एडिटिंगवरती यायचं आहे आणि वरली जी ड्युरेशन आहे तुम्हाला कम से कम एवढी ठेवायची. बघू शकता तुम्हाला दिसत असेल अशी ठेवायची. ठीक आहे. आणि ओके करायचं. त्याआधी आपल्याला इथं खाली फिल स्क्रीन दिसत असेल, याला पण ओके करायचं आणि इथं ओके करून टाकायचं आहे. त्यानंतर करायचं काय, आता इथं तुम्हाला वरती ऑडिओचा ऑप्शन मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे पण इमेजेस तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे ते इमेजेस तुम्हाला इथनं सिलेक्ट करून घ्यायचे. आणि तुम्हाला हेच इमेजेस हवे असतील तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यावं लागेल, कारण की तुम्हाला इमेजेस डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार नाही. टेलिग्रामवरती मिळेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, डायरेक्टली तुम्ही तिथनं डाउनलोड करून घेऊ शकता. आणि तुम्हाला फक्त इथं या डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल मिळेल, इमेजेस मिळणार नाही. तर भावना इथनं आपल्याला काही इमेजेस आता ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली मी इथनं जे इमेजेस ॲड करायचे ते करून घेतो. ठीक आहे.
जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे भावांनो खाली बघू शकता तिथपर्यंत आपल्याला इमेजेस घेऊन टाकायचे. इथनं आपण एक इमेजेस कट करून टाकूया. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथनं इमेजेस सिलेक्ट करून घ्यायचे. इमेज सिलेक्ट केल्याच्या नंतर करायचं काय, आता आपल्याला इथं यायचं आहे. बघू शकता जिथनं आपली इमेजेस सुरुवात होती तिथे यायचं आहे. आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक फुलपाखरू नावाची PNG परत एकदा ॲड करून घ्यायची. बघू शकता इथे आणि हिला इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथे ॲड करायचं, नीची जी लेंथ आहे जिथपर्यंत आपली इमेजेस आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची. घेऊन टाकल्याच्या नंतर आपल्याला PNGवरती क्लिक करायचं आहे. आता PNGवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला विटनेट हा ऑप्शन तुम्हाला ऑन करायचा आहे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे सगळ्या इमेजचा. आणि मी फास्टमध्ये करून घेतो. आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर करायचं काय, बघू शकता काही इमेजेस परफेक्टपणे ॲड झालेले नाही. काहीच्या साईडच्या ऑप्शन जायचं आणि याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सगळे काही इमेजेस अशा प्रकारे तुमच्या हिशोबाने जे ॲड झालेले परफेक्टपणे त्यांना काही करू नका. आणि पण जे ॲड झालेले नाही त्यांना तुम्ही अशा प्रकारे थोडंसं ॲड करून घेऊ शकता. टाईम लागला तर लागू द्या, पण आपला व्हिडिओ अगदी एकदम प्रोफेशनलपणे दिसला पाहिजे. ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सगळे काही इमेजेस ॲड करून घ्यायचे. एक राहिलेला आहे फक्त. आणि तुमचे ॲड झाले असेल तर काही प्रॉब्लेम नाही, ॲड करायची गरज नाही. ठीक आहे. परफेक्टपणे झालेले असतील तर. त्यानंतर करायचं काय, आपल्याला इथं यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला इथनं कैच्या साईडच्या ऑप्शन जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल यावरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. कैची साईडच्या ऑप्शन जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल यावरती येऊन याला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे. ठीक आहे. स्क्रीनवरती नाही सोडायचं, मल्टिप्लायवरती सोडायचं आहे. मल्टिप्लायवरती सोडल्याच्यानंतर आपल्याला परत व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे. लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल कलरफुली. तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा वाला. कैची साईडच्या ऑप्शन जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला याच्या ॲडजस्टमेंटवरती येऊन जी मधली जी ड्युरेशन ही तुम्हाला 20वरती ठेवायची. ठीक आहे. बघू शकता 20वरती ठेवायची परफेक्टपणे. 20-19 आपण राईट 20वरतीच ठेवूया. 20वरती ठेवायची. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि तुम्हाला याला ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुमचा जो पण इंस्टाग्राम किंवा यूट्यूब जो पण लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला लोगो नसेल किंवा लोगो बनवता येत नसेल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करा, लोगो कसा बनायचा एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेला आहे. तर तुम्ही लोगो बनवू शकता. ठीक आहे. तो व्हिडिओ बघू. तर असं इथं तुम्हाला लोगो ॲड करून घ्यायचा आहे आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, या व्हिडिओवरती क्लिक करा, बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडच्या PNGवरती आणि तिला पूर्णपणे शेवटपर्यंत घ्यायची. परत तिच्यावरती क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवर जाऊन याला विक टू फ्रंट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो, पण थोडासा साऊंड आपल्याला ऑफ करावं लागेल. ठीक आहे. पुण्या गावाचं आलं पाखरू, पुण्या गावाचं आलं पाखरू, बसले डौलात. तर बघू शकता एकदम मस्त कडकमध्ये आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, आपल्याला इथं शेअरचा आयकन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण क्वालिटीमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं असेल त्या क्वालिटीमध्ये तुम्ही याला सेव्ह करून घेऊ शकता एक्सपोर्टवरती क्लिक करून. तर भावना आणि बहिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू पण नका, कारण की तुमच्यासाठी तुमचा असा ट्रेनिंग एडिटिंग घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.